नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहे अनिकाच्या स्टोरी. अनिकाच्या स्टोरीचा हा भाग नंबर 1 आहे. चला सुरू करूया. अनिका, तू ऐकत आहेस ना मी काय बोलते ते? तू आई बनणार आहेस अनिका. डॉक्टरचे हे शब्द ऐकून 18 वर्षाच्या अनिकाचे कमजोरसे डोळे एकदमच मोठे झाले. तिच्या लक्षात येत नव्हते की ती प्रेग्नेंट कशी काय होऊ शकते. अजून तर तिच्या लग्नाला 24 तासही उलटले नव्हते आणि कोणी परपुरुषांनी आजपर्यंत तिला स्पर्शसुद्धा केला नव्हता. अशात अनिका प्रेग्नेंट कशी काय असू शकते? जितकं शॉकिंग हे अनिकाला होतं तितकंच शॉकिंग हे तिच्या पप्पाला पण होतं, जे की तिथे डॉक्टरच्या केबिनमध्ये उभे असून येणाऱ्या तुफानाचे अंदाज घेत होते. तेव्हाच डॉक्टरने गौतमरावांना सांगितले, बघा मिस्टर गौतमराव पाटील, मी समजू शकते की तुम्ही दोघं आता यावेळेस किती कठीण परिस्थितीत आहात, पण तुमच्या कोणत्याही निर्णयाच्या अगोदर मी एक गोष्ट स्पष्ट करते की अनिकाच्या प्रेग्नन्सीला 4 महिने पार झाले आहेत. आता तर अबॉर्शन होऊच शकत नाही. अनिकाला अजूनही काहीतरी गडबडच वाटत होती, म्हणून कमजोर अनिका नर्सच्या साहाय्याने उभी होत डॉक्टरला विचारत होती, हे तुम्ही काय बोलताय डॉक्टर? हे अशक्य आहे. पण डॉक्टर काही बोलेल या अगोदरच गौतमराव रागाने लालबुंद होऊन अनिकाच्या जवळ आले आणि रागाच्या भरात त्यांनी अनिकाला एक जोरदार थप्पड मारली. म्हटले, याचे उत्तर डॉक्टरला नाही तर तुला द्यायचे आहे बेशरम. नेहमी आपल्या मुलीसोबत कारच्या सीटवर बसणारे गौतमराव आज एवढे नाराज होते की त्यांनी तिला एकटे बसवले आणि स्वतः ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन बसले. असे करून गौतमराव आपली नाराजगी, राग अनिकाला जाणवून देण्याचा प्रयत्न करत होते. इकडे अनिकालाही कळत होते की आज मुलगी म्हणून तिने आपल्या वडिलांना किती मोठं दुःख दिलं होतं ते, आणि आपल्या वडिलांची मान किती खाली गेली असेल या कृत्यांनी. एक कुमारी माता बनून एवढं दुःख तर त्यांना अनिकाची आई गेली तेव्हा पण झालं नसेल. हे सगळं समजत होतं, पण सध्या अनिका काही करण्यास फिजिकली किंवा मेंटली सक्षमच नव्हती. तिचे शरीर कारच्या बॅकसीटवर कमजोरीसोबतच शर्मिंदगीने एका ठिकाणी जमून गेल्यासारखे होते. महाबळेश्वर हे एक सुंदर आणि थंड हवेचे शहर आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांमुळे शहरात नेहमीच रौनक असते, पण अनिकाला असं वाटत होतं की आज महाबळेश्वरातील प्रत्येक माणूस तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता आणि एकच प्रश्न विचारत होता की कोण आहे हा मुलाचा बाप? पण या प्रश्नाचे उत्तर तर अनिकाजवळ पण नव्हते. पाणावलेल्या डोळ्यांनी ती फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होती की आजपर्यंत जर कोणी पुरुषांनी आपल्याला स्पर्शसुद्धा केलेला नसेल तर मी प्रेग्नेंट कसे काय असू शकते? अनिका या विचारातच मग्न होती. तेवढ्यात तिची कार त्याच्या घराच्या खूप मोठ्या जुन्या आणि झंगाटलेल्या गेटवर एंटर होते. पाटीलवाडा एक अत्यंत सुंदर आणि ब्रिटिशकालीन वाडा होता. असं म्हटलं जात होतं की ते इंग्रजी साहेब आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी येत होते. पुरातकालीन पण भव्य दिव्य असे दालन, त्यांच्यावर नक्षीकाम, मोठं गार्डन आणि त्याच्यामध्ये फवारा खूप सुंदर होता, पण व्यवस्थित मेंटेन न केल्याकारणाने मागच्या काही वर्षात थोडा उजाड झाल्यासारखा वाटत होता. गौतमरावांनी वाड्यात एंटर होताच आपली हातातील अनिकाच्या फाईलला जोरात हॉलमधल्या सोफ्यावर फेकले आणि डोक्यावर हात लावत एखाद्या गुरावणाऱ्या सिंहासारखे इरझऱ्या घालत होते. अनिका कमजोर शरीर आणि जड पावलांनी गौतमरावाच्या मागोमाग घरात एंटर झाली. आज अनिकाचं तिचं शरीर रोजपेक्षा जरा जास्तच भारी वाटत होतं. तसे अनिकाला वजन तिच्या वयाच्या मुलीपेक्षा कमीत कमी तिप्पटीने जास्त होतं. गोलमटोलचा चेहरा, मोठे पोट, हनुवटी एवढी जाड की त्याच्या वजनाने संपूर्ण मान झाकून जात असे. 120 किलोच्या अनिकाची तुलना नेहमी लोक धान्याच्या पोठीशी करत होते. अनिकाचे शरीर जेवढे मोठे होते तेवढीच तिची सूरत एकदम मासूम आणि क्यूट होती. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूने एक एक रसगुल्ला लावलाय असे नरम, मुलायम आणि नाजूक गाल, थंडीच्या कारणाने लालबुंद नाक, तिचे 2 डोळे संपूर्ण जगाची निरागसता टिपण्यासाठी तयार केले होते. परंतु आजपर्यंत तिचा निरागस चेहरा कोणीच पाहिला नव्हता. पाहिले होते ते तिचे फक्त शरीर. यावेळी अनिकाला सगळ्यात जास्त गरज होती ती तिच्या वडिलांच्या भावनिक आधाराची. म्हणून अनिका ओल्या डोळ्यांनी गौतमरावांकडे वळली. तेवढ्यात गौतमराव भारी पहाडी आवाजात बोलले, किती कष्टाने मिळाली
होती ही संधी आमचं जगणं सुखर करण्यासाठी. भाग्यवान होतीस तू की तुझं लग्न यादव घराण्याच्या एकमेव वारसदार कुशल यादवशी झालं होतं. तुला माहीत आहे की किती पॉवरफुल लोक आहेत ती. महाबळेश्वरचं सगळ्यात पॉवरफुल घराणं आहे ते यादव घराणं. आपले सगळे कर्ज, पेंडिंग कोर्ट केसेस आणि हर परिस्थितीतून त्यांनी बाहेर काढलं होतं आपल्याला. पण लग्नाच्या 24 तासातच तू आमचे जीवन पुन्हा नरकात ढकलले. त्यांना तुझ्या या कारणाबद्दल माहीत पडेल तर काय माहीत काय होईल. आणि तुझी लहान बहीण दामिनी, तिच्यासोबत आता कोण लग्न करेल? भलेही ती सावत्र बहीण आहे, पण तुझ्या या कारनाम्यामुळे तिची किती बदनामी होईल. तिथपर्यंत हा मामला थंड होत नाही जिथपर्यंत मी तुझी लहान बहीण दामिनी आणि नवीन आई सुनीता यांना तिच्या भावाकडे पाठवून देतो. आज नाही तर उद्या सगळ्यांना हे प्रकरण माहीतच पडणार आहे. असे म्हणत गौतमराव आपल्या डोक्यावर हात ठेवत सोफ्यावर बसले. आता त्यांच्या आवाजात राग कमी आणि भीती जास्त जाणवत होती. गौतमरावाचे अश्रू मात्र कडवट शब्द बनून बाहेर पडत होते. तुझा पती कुशल तर लग्नाच्या एका दिवसानंतर शहर सोडून निघून गेला होता. आता या प्रेग्नन्सीबद्दल जेव्हा तुझ्या सासरच्यांना माहीत पडेल तर देव जाणो ते लोक काय करतील. समाजात आपली अब्रू तर जाईलच, पण आपण परत त्या दलदलीत जाऊन फसू ज्या दलदलीतून त्यांनी आपल्याला बाहेर आणलं होतं. काश तू पण तुझ्या आईसोबत तेव्हाच वर गेले असते. अनिकाने हे ऐकले जे गौतमराव बोलता बोलता थांबून गेले होते. अनिकाला कटू शब्द ऐकण्याची सवय होती, पण आज तिच्या चरित्रावर उठला होता प्रश्न, तिच्या पावित्र्यावर उठला होता प्रश्न. अनिकाला ह्या चक्रव्यूहातून लवकरच बाहेर पडायचे होते, पण तिला काही समजत नव्हते की तिला काय करायचे आहे ते. ती विचार करत होती की हे सगळं जर खोटं आहे तर तिच्या पोटात श्वास घेत आहे ते काय आहे. पुढच्या दिवशी गौतमरावांनी घरात लागलेल्या सगळ्या CCTV कॅमेऱ्यांच्या मागील 5 महिन्याचे फुटेज मागवले आणि ते बारकाईने तपास केले. त्यांच्यात असे निदर्शनास आले की मागील 5 महिन्यातून लहान मोठ्या दुखण्यामुळे अनिका घराबाहेर गेलीच नव्हती. हे बघून गौतमरावाचे राग आता आश्चर्यात परिवर्तित झाले होते. त्यांना एवढे तर लक्षात आलेच होते की कुठेतरी काहीतरी नक्कीच गडबड आहे, पण याहूनही जास्त त्यांना ही चिंता होती की आता यादव आपल्यासोबत काय करतील. लवकरच अनिकाच्या देखभालीसाठी एक नर्स ठेवली गेली. काळजी आणि औषधामुळे अनिकाच्या तब्येतीत सुधार येत होता. सोबतच अनिका एका गोष्टीबद्दल रोमांचित होती की आता तिच्या आत एक छोटासा जीव श्वास घेत होता. अनिकाचे वय भलेही कच्चं असो, पण तिच्या आतली आई आता लवकरच जन्म घेण्यास उत्सुक होती. शेवटी तो तिच्या आयुष्यात येणार होता, जो फक्त न फक्त तिथंच असणार होता. असे कधी 4 महिने उलटून गेले. अनिकाला हे कळलेच नाही. अनिका आपल्या प्रेग्नन्सीत सगळं काही विसरून गेली. ना ती कोणाला भेटली, ना कोणी तिला भेटायला आले. ती फक्त आत वाढणाऱ्या छोट्या जीवाशी बोलत राही. अशातच अनिका आपल्या घरातील गार्डनमध्ये पाईपने पाणी शिंपडत होती. तिला आपल्या पायाखाली काहीतरी हालचाल जाणवली. तिला काहीतरी समजेल या अगोदरच तिच्या घरातल्या मेन गेटमधून एक स्पोर्ट बाईक अंदर आली आणि बाईकचा आवाज मशीनगनमधून गोळा निघाल्यासारखं वाटत होता. बाईकच्या आवाजाकडे बघून अनिकांनी आपल्या हातातील पाईप सोडून दोन्ही हाताने आपला पोट गच्च धरून ठेवला. स्पोर्ट बाईकवर कोण आले आणि त्याचे पुढे काय झाले या कहाणीचा भाग 2 नक्की बघा. चॅनल सबस्क्राईब जरूर करा.